बैठक जी आहे ती शरद पवारांच्या निवासस्थानी 1 तास झाली। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे शरद पवारांच्या संदर्भातली शरद पवार माढामधूनच निवडणूक लढणार असल्याचं कळतं, यावरती शिक्कामोर्तब झालंय। काही वेळापूर्वी शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक पार पडली। 1 तास ही बैठक चाललेली आणि या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेही उपस्थित असल्याचं आत्ताच आपण प्रशांतकडे जाणून घेतलं। दरम्यान या बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात निर्णय झाल्याचं सांगितलं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत घटक पक्षांना किती जागा द्यायच्या यावर निर्णय झाल्याची माहिती मिळते। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत। प्रफुल्ल, यापूर्वी शरद पवारांनी राज्यसभेवरती जात असताना स्पष्ट केलं होतं की येणाऱ्या काळात मी निवडणूक लढवणार नाही, पण सध्याची सगळी बदलणारी गणितं लक्षात घेता म्हणूनच शरद पवारांनी माढ्यातनं लोकसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलंय का? अगदी विशाल, जर आपण या सगळ्या निवडणुकीकडे जर पाहिलं तर कुठेतरी अटीतटीची ही लढाई या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। कारण आपलं अस्तित्व, जे राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व आहे ते मोठ्या प्रमाणात टिकून, कारण मागच्या निवडणुकीमध्ये केवळ 4 जागा आणि पोटनिवडणुकीत 1 अशा एकूण 5 जागा फक्त लोकसभेच्या महाराष्ट्रात आहेत। जर केंद्रामध्ये आपलं अस्तित्व मोठं दाखवायचं असेल तर या निवडणुकीमध्ये 2 आकडी संख्या ही राष्ट्रवादीला गाठावी लागणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यासाठीची ही एक रणनीती असू शकते। कारण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गटतटाचं राजकारण आहे, ते गटतटाचं राजकारण मोडून काढण्यासाठी थेट पवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्यासंदर्भातली भूमिका जी आहे ती पक्षातल्या सर्व नेत्यांनी घेतली आणि पवारांनी देखील त्याला होकार दिल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। त्यामुळे एक तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणणं, अंतर्गत जे गटतट आहेत त्याला तोडून काढणं आणि त्याचबरोबर जे इतर मोठे नेते आजही लोकसभा निवडणुकीसाठी तयार नाहीत त्यांच्यावर एक नैतिक दबाव निर्माण करणं, अशा वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो राजनीती आहे ती या संपूर्ण एका उमेदवारीवरनं असल्याचं स्पष्ट दिसतंय। पण कुठेतरी आज राष्ट्रवादी काँग्रेसनं शिक्कामोर्तब केला आहे आणि या संदर्भातली एक संध्याकाळी बैठक जी सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होते। कारण जर समजा शरद पवार या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात आणि देशामध्ये प्रचाराला असतील त्यावेळी या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी जी आहे ती प्रचाराची असेल, व्यवस्थापनाची जबाबदारी आहे ती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे आणि त्या दृष्टीने रामराजे नाईक निंबाळकर आज या संपूर्ण बैठक जी आहे ती घेतील आणि संपूर्ण गटतटाचं चर्चा करून एक अंतिम निर्णय जो आहे तो आज पवारांना कळवतील। अगदी धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात नेमका त्या पुढे जाऊन काय घडतंय। अधिक याबद्दलचं विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रणधीर कांबळे आपल्यासोबत आहेत। रणधीर, एकीकडे म्हाडा मतदारसंघातनं कोण उभं राहणार हा सगळा खल सुरू असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली होती। त्यांनी आपली इच्छा लपून नाही ठेवली, पण या जागेकरता 2-3 उमेदवार पुढे येताना आपल्याला दिसत होते। म्हणून शरद पवारांनी हे पाऊल उचललंय का, की शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कोणी ओळखू शकत नाही, म्हणून शरद पवारांची काही वेगळी रणनीती का? विशाल, यातून हे स्पष्ट होतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत जी धुसफूस चालू होती, विजयसिंह मोहिते पाटील आणि त्या एकूण घरातल्या ज्या सगळे शक्ती आहे ती शक्ती पूर्णपणे विजयदादांच्या मागे असताना विजयदादांना जर बाजूला केलं तर माढामध्ये आपल्याला अडचणीचं ठरेल हे स्पष्ट होतं। आणि जर विजयदादांना जर इथून निवडणुकीला उभं करण्यासाठी तिकीट दिलं नाही तर मोठा असंतोष होईल, त्याचा फटका अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल हे स्पष्ट झाल्यामुळंच शरद पवार यांची उमेदवारी घोषित केल्याचं स्पष्ट होते। कारण गेल्या काही दिवसामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, रणजित मोहिते पाटील हे काहीशे नाराज होते आणि त्यांना त्यांची ताकद कमी करण्याचं अप्रत्यक्षरित्या काम केलं गेलं जात आहे असा आरोपही वारंवार होता। त्यामुळे ती जी सगळी धुसफूस होती ती फक्त एकाच नावासमोर आल्यानंतर ते शांत होऊ शकते, ते म्हणजे शरद पवार। याचाच विचार करून शरद पवार यांची उमेदवारी घोषित केली। दुसरी गोष्ट अशी आहे की या निमित्तानं हा माढा मतदारसंघ जर नीट पाहिला तर त्यातला सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील भाग या मतदारसंघात येत असल्यामुळं याचा परिणाम सातारा जिल्ह्यातल्या सीटवर होणार आहे, बारामती पलीकडे आहे, त्याचबरोबर कोल्हापूरच्या सीटवर पण याचा परिणाम होईल। त्याशिवाय एकूण सगळी जी गठबंधन तयार होत आहेत, सगळ्या आघाड्या तयार होत आहेत, या आघाडीमध्ये जर लोकसभेमध्ये जर शरद पवार असतील तर देवेगौडा यांच्याप्रमाणेच जर सहमत
बहुमतीचा उमेदवार निवडायचा असेल तर शरद पवार यांचं नाव अधिक सकारात्मकरित्या चर्चेला जाऊ शकतं असा विचार करून शरद पवार लोकसभेत असणं हे राष्ट्रवादीची गरज आहे आणि त्यामुळंच सगळा भविष्याचा वेध घेत स्थानिक राजकारणाला उत्तरं देत यातून मार्ग काढण्याचा हा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा। यातून हे स्पष्ट होतं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक ठामपणानं आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपले अधिकचे उमेदवार उभे करायचे आहेत आणि ते कसे निवडून येतील, अधिक जागा कशा वाढतील याचीच रणनीती ठरवेल, याचाच हा संकेत आहे। यातून हे स्पष्ट होतं की राष्ट्रवादीला पूर्ण ताकदीनुसार यात उतरायचं आहे। धन्यवाद रणधीर या सगळ्या विश्लेषणाबद्दल। राष्ट्रवादी आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर एक आकडी या संख्येवरती राहिलेली आहे। आता येणाऱ्या निवडणुकातली सगळी रणनीती लक्षात घेऊन आणि आपल्या खासदारांची संख्या वाढावी या अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले। पण हा प्रश्न असा आहे की शरद पवार माढ्यातून का निवडणूक लढतात, त्यांना दुसरा मतदारसंघ का या ठिकाणी अनुकूल नव्हता, त्याची काही कारण आहेत बघा। स्वतः पवारच मैदानात उतरल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल। पवारांच्या उमेदवारीने माढा उमेदवारीचा वादही मिटलेला आहे आणि ॲक्सिडेंटल PM पदासाठी लोकसभेत असणं फायदेशीर ठरणार असल्याचं देखील पवारांच्या मनात पूर्णपणे। त्रिशंकू अवस्थेत पंतप्रधान पदासाठी पवारांचं वजन वाढणार आहे आणि पवारांमुळे बाजूच्या 4 मतदारसंघांवरही प्रभाव पडणार आहे। बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर या 4 जागा सहज जिंकता येतील। पुण्यातील मावळ आणि शिरूरमध्येही माढा इम्पॅक्ट जाणवणार आहे। यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की नगर लोकसभा जागा जी आहे, नगर लोकसभेची जागा ती काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी थेट राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे लक्ष घालणार आहेत। सूत्रांनी त्याबद्दलची माहिती आपल्याला दिली आहे। नगरच्या जागेसाठी विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे आग्रही आहेत आणि त्यामुळे विखे पाटलांनी ही भूमिका घेतलेली आहे की आपल्या मुलाकरता म्हणून ही जागा सोडली जावी। अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने नगर लोकसभा ही जागा मिळवण्यासाठी विखे यांचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत। नगरच्या जागेसाठी अशोक चव्हाणांनी आता खुद्द राहुल गांधींकडेच लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर आता हे बघायचं की ही जागा काँग्रेस करता किंवा खास करून विखेंनी ज्या उमेदवारासाठी आग्रह धरलाय त्याच्याकरता सुटते का। आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या बैठकीची। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठकींचा धडाका लावला आणि त्यात राष्ट्रवादीत अंतर्गत कलहामुळे चर्चेत आहे। त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद संपवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज संध्याकाळी मुंबईत रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठक होते। दुसरीकडे महाआघाडीच्या रणनीतीबाबत उद्या शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। तर ठाण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली। नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहर अध्यक्ष यांची ठाणे लोकसभा उमेदवारीबाबत बैठक झालेली आहे। तर या बैठकीत ठाण्यातून गणेश नाईक यांच्या उमेदवारीबाबत हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे।